नमस्कार, आपण पाहत आहे वन डे न्यूज आवाज, सामान्य जनतेचा. प्लीज सबस्क्राईब. डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या निधनानंतर देशात 7 दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर करण्यात आला आहे. देशाचे माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी वयाच्या 92व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला आहे. गुरुवारी 26 डिसेंबर रोजी अचानक त्यांची प्रकृती बिघडल्यामुळे त्यांना तातडीने दिल्लीतील एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारावेळी त्यांचे निधन झाले. मात्र त्यांच्या निधनाने सर्व क्षेत्रातून हळहळ व्यक्त होत आहे. डॉक्टर मनमोहन सिंग यांचे पार्थिव दिल्लीतील त्यांच्या निवासस्थानी अंत्यदर्शनासाठी ठेवले जाणार आहे. या दरम्यान देशातील विविध राजकीय नेते, कार्यकर्ते आणि नागरिक त्यांच्या अंत्यविधीसाठी उपस्थित राहणार आहे. भारत सरकारने त्यांच्या स्मरणार्थ 7 दिवसाचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर केला आहे. या काळात सर्व निर्धारित कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत. डॉक्टर मनमोहन सिंग एक प्रतिष्ठित अर्थशास्त्रज्ञ आणि शिक्षक आणि राजकारणी होते. त्यांचा जन्म 1932 मध्ये पंजाबमध्ये झाला होता. त्यांनी आपली कारकीर्द एक शिक्षक म्हणून सुरू केली आणि नंतर ते भारतीय रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर, वित्त मंत्री आणि 2 वेळा भारताचे पंतप्रधान बनले. 2004 ते 2014 या काळात त्यांनी पंतप्रधान म्हणून काम केले आणि भारतीय अर्थव्यवस्थेच्या सुधारणेत महत्त्वपूर्ण योगदान दिले. त्यांच्या कार्यकाळात भारताने आर्थिक सुधारणा एक नवीन युग अनुभवला, ज्यामुळे देशाची आर्थिक वाढ वेगवान झाली. त्यांच्या नेतृत्वाखाली भारताने विविध क्षेत्रात प्रगती केली, ज्यामध्ये शिक्षण, आरोग्य आणि सामाजिक कल्याण यासारख्या क्षेत्रांचा समावेश होतो. आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी, अन्याय अत्याचाराला वाचा फोडण्यासाठी वन डे न्यूजला सबस्क्राईब करा व जास्तीत जास्त